नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत परिक्रमेची कथा या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण साधना कशी असते, साधनेमध्ये काय काय अनुभव येतात याचे वर्णन ऐकले. आता पाहूयात पुढे. श्री शंकर महाराज, साईबाबा, गोंदवलेकर महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराजांचे शिष्य श्री शिवाजी महाराज, डॉक्टर धनेश्वर, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, किती नावं घ्यावीत. सब पागलों के बादशाह, शरीफों के हद से दूर. सगळी वेड्यांची दुनिया. यांची दुनिया वेगळी, यांचे रंग वेगळे, ढंग वेगळे. रावसाहेब सहस्त्रबुद्धे तर वेडे म्हणून घरातल्याच लोकांनी टाकले म्हणून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच होते. वेड्यातच रमणार. पण हे तर शहाण्याहून शहाणे आहेत असं समजून डॉक्टरांनी त्यांना बाहेर काढलं. इंदोरचे भक्तराज महाराज काय आणि कबीर काय, या भूमीत आभाळातल्या चांदण्याहून अधिक वेडे झालेत. पुढे होतील. यांना वंदा किंवा निंदा. यांचं डायमेन्शनच वेगळं, यांची दुनिया वेगळी. वेडाहून पेढा खाणारी माणसं ही नव्हेत. माणसाच्या रूपातले हे ब्रह्म चैतन्याचे हुंकार होते. कुंडलिनी शक्तीच्या खेळांनी शरीराचा, मनाचा कण अग्नीतल्या निखाऱ्यासारखा फुलून येतो. ऊर्जेचं कारंज शरीरात प्रेमाचं धारानृत्य करीत बेभान होतं. हळूहळू चैतन्याचं दर्शन होतं. त्या चैतन्याशी एकरूपता वाढता वाढता त्या चैतन्यात पूर्ण एकरूप होतो. जीव शिवात मिसळून जातो. आता आत बाहेर काहीच उरत नाही. केवळ चिदानंद रूपम शिवोहम नित्य निरंजन. शिवमय झाला तो पूर्णात पूर्णमिदम झाला. शून्यात शून्य. देव आहे की नाही, मिळालं उत्तर तर सांगा. कारण उत्तर देणाराच इथे राहत नाही. तो कधीच त्या डायमेन्शनमध्ये गेलेला असतो. वाद जिंकला की अहंकार होतो. त्यामुळे संत अनुभव देतात. उत्तर आपलं आपण शोधावं. तत्त्वबोध झाला तर वादाचा फायदा. तत्त्वबोध झाला तर अहंकार कसा राहील. हुश, किती बडबड करणार. त्यापेक्षा श्री शंकर महाराजांसारखं सिगारेट फुंकत आकाशाकडे दृष्टी टाकणं बरं, किंवा रावसाहेबांसारखं सिगारेटच्या धुरात अदृश्य होणं बरं. हे सिद्ध करा आणि ते सिद्ध करा. सिद्ध करून काय मिळणार. अरे, फुकट रेडीमेड उत्तरं हवीत तुम्हाला. जरा घासा की. आपलं गुबगुबीत राहायला हवं. दुसऱ्याच्या डोंगरावर मात्र लाथा घालायची फार हौस. स्वतःला नास्तिक म्हणवणारे अनेक या संतांच्या वारीत सामील झालेले पाहिलेत. पण दांभिकांना कसं पटवणार आणि का पटवावं. खरं तर आपली उत्तरं आपण शोधावीत. मी ती शोधली आहेत, शोधतो आहे. उत्तर शोधण्यात विलक्षण आनंद आहे. शिकारीचं थ्रिल त्यात आहे. शिकार झाली की खेळाचा आनंद फक्त उरतो. दुसऱ्याला आणि स्वतःला आनंदी ठेवण्यात खरं अध्यात्म आहे. दुःख आपण भोगावं, सुख सर्वांना वाटावं, असं सगळं सोबतीला देत सद्गुरूंनी या प्रवासाला पाठवलं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. ऋषिकेशच्या विठ्ठल मंदिरात बसलो होतो. वय अंदाजे 20 वर्ष असेल. दिवस थंडीचे. अंगावर फक्त जीर्ण लंगोटी. फरशीवरच बसलो. पद्मासन मात्र घट्ट होतं. समोर एक वृद्ध गृहस्थ आणि 25शीचा तरुण यांची मोठ्या आवाजात चर्चा चालली होती. चर्चा म्हणण्याऐवजी बाचाबाची किंवा भांडणच म्हणूया. तरुणाचा आवाज खालच्या पट्टीत होता, पण म्हातारे गृहस्थ मात्र भडकून बोलत होते. तरुणाची इच्छा होती साधना करण्याची, साधनेतून अध्यात्म मार्गावर प्रगती करण्याची. म्हातारबुवा भडकून सांगत होते, अध्यात्म इतकं सोपं नाही आहे. अनेक जन्मांचीही भानगड आहे. आमचं अर्ध आयुष्य गेलं. तुला काय लगेच सर्व साध्य होईल. कुठून डोकं खायला येतात. अध्यात्म म्हणजे खेळ वाटतो. वाढवली दाढी, वाढवल्या जटा, 2-4 दिवस गंधटिळे लावले किंवा भस्माचे पट्टे ओढले. हरामखोर लेकाचे. सेवा करा. सेवा केलीत तर मेवा मिळेल. सगळं तयार हवं.
म्हातारा मनुष्य भस्माचे पट्टे ओढलेला, कपाळावर मध्यभागी शेंदुराचा पावली एवढा गोल टिपका, गळ्यात स्फटिकांच्या आणि रुद्राक्षांच्या माळा, मनगटावर रुद्राक्षांची छोटी माळ, एका मनगटावर तांबड्या पिवळ्या धाग्यांचं वेटोळं. एकूण साधू वाटावा असा पूर्ण मेकअप, डोळे रागीट तांबारलेले, सात्विकतेचा अभाव. आणि समोरचा तरुण पूर्ण सात्विक, गळ्यात माळ नाही, डोळे शांत पण थोडे गांगरलेले, पण चेहऱ्यावर एक निश्चयी भाव, आर्ततेची छाया, भोळा पण बावळट नाही, तामस आणि सात्विकतेची समोरासमोर भेट. जणू शांत ज्ञानदेवापुढे पैठणचे कर्कश तामसी ब्राह्मण, ज्ञानदेवांना मुंजीची परवानगी नाकारणारे, धर्माचे क्रूर ठेकेदार. उदाहरण चुकीचं असेल पण एकूण आविर्भाव तोच. किंवा रांगत्या बाळापुढे माजलेला रेडा धावत यावा आणि त्यानं नाकातून फुटकार सोडीत शिंग रोखावीत तसा. आलेल्या साध्या माणसाचा अपमान करून त्याला तुच्छ लेखण्यात खूप लोकांना आनंद वाटतो. सगळा अहंकाराचा थयथयाट. मोगऱ्याचं फूल आतताईपणं पायाखाली तुडवावं असं दुष्ट वागणं. माणसाच्या रूपात दया क्षमा शांती देणारे संत असतात आणि तामसी वृत्तीचं तांडव करणारे क्रूर दैत्यही असतात. म्हातारा चिडून ओरडला, जाव, देवदर्शन इतकं सोपं नाही. माझी सेवा आयुष्यभर केलीस तर कृपा करायची तर करेन. मूर्ख. मी स्वस्थ होतो. फरशीवर खूप वेळ असल्यानं पायांची लाकडं झालेली, मनातली टवाळखोर वृत्ती मात्र जागी होती. तेवढ्यात म्हातारा ओरडला. आवाज मात्र पत्र्यावर खिळा ओढल्यासारखा, कानाला त्रासदायक ओरखडा. अध्यात्म म्हणजे पोरासोरांचं काम नाही, चालता हो. म्हातारा उठून कुठेतरी निघून गेला. त्या क्षणाला चुकून मला एकदम हसू आलं. तरुणानं माझ्याकडे विषण्णपणे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर उदास भाव आला. क्षीण हसत त्याने दृष्टी टाकली. म्हणाला, नमस्कार, तुम्ही इथेच असता का? म्हणालो, नाही रे बाबा, 2 महिन्यांपूर्वी ऋषिकेशला आणला गेलो आहे. जेव्हा आज्ञा होईल तेव्हा घरी जाईन. आजच थोडा शुद्धीवर आलो आहे, त्यामुळे इथे येऊन सहज बसलो. उठतो आता. उठलो. दबल्या सुरात तो म्हणाला, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोलू का? तोपर्यंत टेकडीवरून मी खाली उतरायला सुरुवात केली. विठ्ठल मंदिराची टेकडी काही उंच नाही. तोही बरोबर उतरायला लागला. कुठं असता? म्हणालो, मी कुठेही असतो, पण महाराष्ट्रातला. तसा सर्वत्र राहत असतो. राहण्याचा आणि फिरण्याचा भरोसा नाही. कुठलंच वागणं भरोशाचं नाही. झंगड, विक्षिप्त, वेडा, मवाली आणि साधू अशा कोणत्याही साच्यात लोक नावं ठेवतात. आनंद आहे. लोकांनी निंदा केली किंवा स्तुती केली, काही फरक नाही. सद्गुरू जसा ठेवतात, जसा फिरवतात तसा राहतो. गुण नाहीच आहे, दुर्गुणांचा ठेवा मात्र भरपूर. सगळी गुरुकृपेची किमया. आयुष्य म्हणजे घनदाट जंगल. पायवाट मिळणं कठीण. आपली पायवाट आपणच करावी हे खरं. जय भोले. खिशात सिगारेट होतीच. त्याला विचारलं, घेणार? नको म्हणाला. पण तुम्ही सिगरेट का ओढता? व्यसन वाईट नाही का? तुमचं अनुकरण कोणी करेल तर ते वाईटच की. हसू येऊ लागलं. अरे मी वाया गेलेलाच आहे. लहानपणापासूनच ओढतो आहे. आवडते ओढायला म्हणून ओढतो. व्यसन वाईटच. मी त्यांचं समर्थन करणार नाही. वाईट गोष्टींचं समर्थन कसं करणार? वाईट ते वाईटच. पण मी सिगारेट ओढतो याची लोक निंदा करतात. हा कसला साधू, हरामखोर, नाटकी, मवाली आहे लेकाचा, असं म्हणतात. मजा येते. साधू असेन तर निंदा झाल्यावर आनंद वाटायला हवा. जेवढी निंदा जास्त तेवढा साधुत्वाचा निखारा जास्त फुलतो. निंदकाचे घर असावे शेजारी. आपण दुसऱ्याची निंदा करू नये, पण आपली निंदा मात्र आनंदानं स्वीकारावी. साईबाबा, शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ, शेगावचे श्री गजानन महाराज, काका उपळेकर किंवा आपली मीराबाई, सीतामाई, कितीही नावं घ्या. बेळगावच्या कलावती माता, तुकोबा, ज्ञानेश्वर. अरे निंदा कोणाची झाली नाही. ही नावं फार मोठी आहेत.
यांच्याशी माझी बरोबरी मी करत नाही. पण निंदेला का घाबरावं? माझ्याविषयी कोणी चांगलं बोलू नये, शिव्याच घालाव्यात असाच मी वागतो. जितकी निंदा अधिक तेवढा मी सुखी असतो. बदनामी करून घ्यायची असेल तर मी अधिक मूर्खासारखा वागतो. स्तुती ऐकणं फार वाईट, निंदा ऐकण्याचा आनंद फार मोठा. गंमत म्हणून बोलतो की गीतेत भगवंतांनी सांगितलं आहे ना, स्तुती आणि निंदा सारखीच मानावी. सुख असो दुःख असो, जय असो पराजय असो, सर्वांसंबंधी समाधानी असावं, समभावना ठेवावी. घ्या, आज प्रवचनाचा कंड शमवून घेतला, पण अर्थात हा स्वतःशीच संवाद आहे हेही खरं. माझं अनुकरण कोणी केलं तर? हा तुझा प्रश्नही विनोदी आहे. मी फालतू माणूस, अशिक्षित, क्षुद्र. माझं अनुकरण कोण करेल? लोक अनुकरण मोठ्या माणसांचं करतात, छोट्यांना काय किंमत? पण तरी तुला विचारतो, माझ्यासारखा नालायक माणूस 4 तास 8 तास घट्ट पद्मासनात स्थिर साधना करतो, कशाचीही अपेक्षा बाळगत नाही. पैसा, स्त्री, चांगलं खाणं, मोठेपणाचा हव्यास या गोष्टींची वासना ठेवत नाही. माझ्या मीत म्हणजेच गुरूंच्या आज्ञेत राहतो, मस्तीत. ह्यांचं अनुकरण का नाही करत? मुळात अनुकरण करणं हेच कमकुवत मनाचं लक्षण आहे. आपल्या मर्जीनं वागावं. दुसरा पक्वान्न खातोय का शेण खातोय याच्याशी काय घेणं देणं? रोज दारू पिणारे आणि बायकोला छळणारे महाभागसुद्धा नैतिकतेचे धडे देतात. कोणी कोणाचं अनुकरण करावं आणि कुणाचं ऐकावं? मी कसं वागावं हे मी ठरवलं पाहिजे. नैतिकतासुद्धा सापेक्ष आहे. आईन्स्टाईनना आणि योगी अरविंद ऐकताय ना, कारण हेही दोघं पायी ओढायचे. अटॅचमेंट नको, डिटॅचमेंट नको. निर्व्यसनीपणाचं व्यसन ठीक आहे, आनंद घ्यावा, बाकी सब गया भाड में. तरुणही भांबवला, पण एकदम खो हसायला लागला. माझीही बत्तीशी खदखदायला लागली. म्हणाला, तुमचं सगळं आवरच आहे, बिनधास्त अवलियापण. रस्त्यावर लागल्यावर टपरीवाल्यांना आवाज दिला. मी पैसे नाहीत म्हटल्यावर अरे आईये बाबाजी म्हणून हाक मारली. दोघेही बाकड्यावर बसलो. समोर आलेला समोसा खाल्ला. चहा थोडा कोमट होईस्तवर थांबलो. यार मलई असली तर टाक जरा म्हणालो, तर शेगडीवरच्या कढईतून झारा भरून मलई त्याने चहाच्या पेल्यात टाकली. तब्येत खुश झाली. चहा पिऊन उठलो. गंगेच्या खळाळत्या पाण्याजवळ दगडगुट्ट्यांवर दोघं बसलो. बोल, तू कोण, कुठला? ऋषिकेशला कसा आलास? म्हातारबुवांची गाठ कशी पडली? तो जरा गंभीर झाला. MSCची पदवी त्याने मिळवली होती. राहणारा कानपूरचा, आई उत्तर प्रदेशची, शर्मा कुटुंबातली, म्हणजे ब्राह्मणच. याचे वडील मराठी. याचं नाव अविनाश. पण कानपूरला मराठी समाज भरपूर. घरी मराठी चालायची, हिंदी पण चालायची. भाषेचा प्रश्न नव्हता. छान गायचा. दिल्लीत नोकरी लागली. यथावकाश लग्न झालं. बायको आणि एक मुलगी. संसार छान रंगलेला. पण आतून हळूहळू वैराग्य यायला लागलं. वेळी अवेळी ध्यानाला बसायचा. ध्यान म्हणजे काय हे माहीत नाही, पण डोळे मिटून बसायचा. डोळे मिटले की जरा वेळ बरं वाटायचं, पण मग विचारांचं काहूर माजायचं. स्त्रीदेहाचे अश्लील चाळे नजरेसमोर यायचे. बसणं कठीण व्हायचं. स्वतःच्या मानसिकतेची विकृतीची लाज वाटायची. जीवाची तडफड व्हायची. आत्यंतिक वैराग्य यायचं किंवा बायकोची अतिओढ वाटायची. स्त्रीदेहाची चिरफाड करावी असं वाटायचं. नक्की काय होतं आहे कळायचं नाही. बायकोपुढं अपराधी वाटायचं. घुमा व्हायचा. स्वतःला उद्ध्वस्त करून टाकावं असं वाटायचं, पण काहीही करायचं धाडस व्हायचं नाही. बायकोही बावचळली, गंभीर झाली. नवरा असा का वागतोय तिला कळेना. छान संसारात हे काय विघ्न आलं? आपलं काही चुकतंय का? यालाही प्रश्न, तिलाही प्रश्न. प्रश्नांचे डंख दोघांनाही जखमी करू लागले. मुलीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. तिघांची शारीरिक अवस्था बिघडली. तब्येती बिघडल्या. मनात अंतर निर्माण झालं. काय करू काय करू? शरीराची होरपळ.
मनाची बेचैनी. चुलीवर भाजायला घेतलेला पापड करपून जावा अशी अवस्था. शांतता, पण वादळापूर्वी घो घो करीत आवाजानं पाठलाग करावा अशी अवस्था. शरीरसुख ओरबाडून घ्यावं अशी वासनेची वावटळं आणि स्त्रीच्या देहाबद्दल अत्यंतिक उदासीनता. काहीही नको आणि सगळं हवं. दोन्हीचा वेळ कसा बसावा? पाण्याला कशी लागली, पाण्याला कशी लागेल. डोकं फुटून जावं. नारळ फोडतात तसं डोकं फुटावं असं वाटायला लागलं. सगळं आयुष्य कुठंतरी फेकून द्यावं. आत्महत्येचा विचार नव्हता, पण जगणं कठीण आहे आणि मृत्यूची ओढ नाही. संसाराच्या सारीपटाचा डाव उधळला जात होता. सावरणारे हात दिसत नव्हते. बायकोचा उदास चेहरा बघून हा लहान मुलासारखा हमसून हमसून रडायचा. दुःख काय आहे याचं उत्तर मिळत नव्हतं. घर सोसाट्याच्या वाऱ्यात आणि हा कुठेतरी दूर असावा अशी मनाची अवस्था. हे सगळे मनाचे खेळ आहेत याची जाणीव नाही. देहाची मनाची रांगोळी विस्कटलेली. एके दिवशी ध्यानात बसल्यावर अंतस्फूर्ती जोरात झाली. ऋषिकेशला जावं. 4 पैसे बरोबर घेतले. बायकोला शांतपणे सांगितलं, जाऊन येतो. महिन्याभराची रजा काढली. आला. गेल्या 4 दिवसात जे भेटले ते सगळे साधू वेशातले बनेल बाबा. जो तो गिऱ्हाईकाच्या शोधात. म्हातार बाबा भेटले. ते मराठी भाषेनं जवळ आले. पण त्यांनाही दक्षिणेची लाच हवीच होती. पैसा द्या. अध्यात्माची बात नंतर. साधनेचा मार्ग मिळावा ही याची धडपड. पैसा मिळाला तर बघू ही तथाकथित गुरूंची लालसा. हा हैराण झाला. नाव अविनाश, पण विनाशच समोर येत होता. गुरु शोधून मिळत नाही. तो वेळ आली की समोर येतोच. आम्ही दोघेही उठलो. जरा दूर झाडाखाली गेलो. बाजूची माती नीट केली. कुत्रं जसं थोडासा खड्डा करतं तसं केलं. बूट टेकून दोघं बसलो. अविनाश म्हणाला, ध्यान शिकवता? होकार दिला आणि त्याला सांगितलं. जे माझ्या गुरूंनी सांगितलं त्याची पोपटपंची सुरू केली. कबीरजी म्हणतात, आधी शरीराला स्थिर बसू देत. मनाला कुठेही भटकू देत. काळानं मन स्थिर होईल. मग शरीराला कुठेही भटकू देत. मन ताळ्यावर आलं की शरीराची काळजी कशाला? शरीराच्या माध्यमातून ब्रह्मचैतन्याचा अनुभव घ्यायचा. पण पुढे मनच चैतन्य प्रकाशात एकरूप झालं की शरीराची खोड अडचणीची वाटते. शरीर म्हणजे आपण नव्हे. मन आणि शरीर वेगळे आहेत. असं कसं? शरीर आहे म्हणून आपण आहोत. शरीराशिवाय अस्तित्व कसं राहील? बेटा, अज्ञानी आहेस. अशा अर्थाची दृष्टी मी त्याच्यावर टाकली. केवळ माझा आगाऊपणा. थोडंसं छद्मीपणाने हसलो. अविनाशपेक्षा मला थोडंसं जास्ती माहिती आहे. एवढ्या भांडवलावर माझा अहंकारपणा उभारला. अरे बच्चा आहेस, सांगतो सगळं. असा भाव माझ्या चेहऱ्यावर आला असावा. म्हणजे असावाच. जन्मजात आगाऊपणा आहे. पण ठीक आहे. एक सद्गुरू सोडले तर दुसऱ्याला काही सांगायला चेहऱ्यावर दुसरा किती मूर्ख आहे. किंवा एवढंही तुला माहीत नाही, ऐक गाढवा, असा भाव किंचित विद्वान असणाऱ्या चेहऱ्यावर येतोच. भोवती सगळी मूर्ख माणसं असून मी फक्त शहाणा, हा भाव जगात बहुधा सर्वत्र असतोच. मी तर मूर्ख असूनही स्वतःला जादा शहाणा समजतोच की. स्तुती करतो स्वतःची. तो एक मूर्ख, असं रामदासांनी म्हटलंच आहे. तर असं बघ अविनाश, सकाळपासून दाढ दुखते असं म्हणत आपण घर डोक्यावर घेतो. डोळ्यात पाणी येतं. तळवा गालावर दाबत दाढ दुखते, असह्य दाढ दुखते ग आई ग, असं कणत असतो. दाढेवर हातोडीचे घण बसत असतात आणि तेवढ्यात कोणी सांगत येतो की टी व्हीवर क्रिकेटची मॅच सुरू झाली आहे. मॅच बघावी म्हणून टी व्ही चालू करतो. फटाक्यासहित आपण आरडाओरड करीत असतो. तेवढ्याच जाहिराती चालू होतात. मन खेळात रमलं आहे. ते पुन्हा शरीराला चिकटतं. आपण कणतो, आई ग, दाढ फार दुखते ग. पुन्हा खेळ चालू होतो. पुन्हा खेळात मन गुंततं. पुन्हा जाहिराती. पुन्हा दाढदुखीची जाणीव. हा खेळ दिवसभर चालू असतो. खेळ सुरू झाला की दाढदुखीची जाणीवच बंद. जाहिरात सुरू झाली की दाढदुखी चालू. खेळात मन रमणं
म्हणजे पेन किलरची गोळी घेणं आहे. म्हणजे दाढ दुखतेच आहे, पण दुखण्याची जाणीव मनाला होत नाही. कारण जाणीव करून घेणारं मन खेळात गुंतलेलं आहे. ते मन नामस्मरणात किंवा ध्यानात रमलं की दाढ दुखणं सोड, पाय कापून नेला तरी कळणार नाही. मन आणि शरीर वेगळे आहेत. हे पटतंय का? बोल. अविनाश हसला. हो म्हणाला. तर आता असं बघ. सहज बसण्याला सहजासन म्हणतात. तसं बसायचं. ज्ञानमुद्रा करायची. पाठ ताठ ठेवायची. आतून डोळ्यांनी फक्त विचार बघायचे. तू जे म्हणतोस विकृत विचार दिसतात ते बघत बसायचे. बघून बघून विचार करणारं मन थकून जाईल. मन विचार करून थकलं की विचार बंद होतील. हळूहळू लगेच बंद होतील असं नव्हे. एखाद्या हौदात घाण साचलेली आहे. हौदाचा नळ चालू केला की घाण वास यायला लागणार, पण नळ बंद केला तर घाण अधिक तुंबून राहणार. म्हणून घाण वाहून जाणं महत्त्वाचं आहे. विचार कसेही कितीही घाण बिभत्स येऊ देत, ते पाहत बसण्यानं वाहून जातात. पूर्ण वाहून जाऊ देत. मन रिकामं होऊ दे. काही दिवसांनी डोळ्यासमोर सात्विक विचार दिसू लागतील. रामकृष्ण परमहंस दिसतील, ज्ञानेश्वर दिसतील. कमरेवर हात ठेवल्यावर निश्चल, शांत, सावळा पांडुरंग दिसेल. नरसोबावाडीच्या श्रींच्या पादुका दिसतील. आनंद वाटेल. पण हेही खोटंच आहे. वाईट विचार आणि सात्विक विचार हे दोन्ही खोटे आहेत. मनाचे खेळ आहेत. चांगले किंवा वाईट याला महत्त्व नाही. विचारच नको आहेत. वाहून जाऊ देत. बघत राहा फक्त. फक्त बघत राहण्यानं मन थकून जाईल. मन जिंकणं सोपं नाही. मनाला जिंकायचं नाहीच आहे. मी मनाला जिंकलं आहे असं म्हणणं म्हणजे अहंकार आहे. अहंकार आला की सगळं संपलंच. म्हणून जिंकायची भानगड सोड. त्याला बाजूला टाकता आलं पाहिजे. पाणी वाहत असताना मध्ये दगडधोंड्यांचा अडथळा आला तर पाणी बाजूनं वाहून जातं. दगडाला बाजूला टाकून वळून जातं. तसं मनाला बाजूला टाकून जाता येतं. जिंकायचं नाही, बाजूला टाकायचं. मन एकाग्र करायच्या भानगडीत पडू नये. एकाग्र करायचं म्हटलं की चोरून तिकडेच पाहणार. म्हणून बाजूला टाका. बघत बसलं विचारांना की मन थकून बाजूला होतं. विचारांची क्रिया थांबते. निर्विचार अवस्थेकडे प्रवास चालू होतो. आकाश निरभ्र होतं. पोकळी जाणवते. काही नाही, काहीही नाही. फक्त शून्य जाणवायला लागतं. इथून दुसरी अवस्था जाणवायला लागते. हळूहळू नाडीचे ठोके मंद पडायला लागतात. श्वासाची गती कमी होते. चांदणं मंद मंद लुकलुकायला लागतं. रात्रीच्या अंधारात किंवा दिवसाच्या प्रकाशात भोवतीची प्रकाश अंधाराची जाणीव हरपते. फक्त आपण आहोत ही जाणीव राहते. आनंद तरंग अनुभवायला येतो. नकळत श्वास जोरात ओढला जातो. आतच ठेवला जातो. खूप वेळानं श्वास हळूहळू बाहेर सोडला जातो. पूर्ण बाहेर जातो. पोट अगदी रिकामं होतं. पोटाच्या जागी खड्डा पडतो. श्वास पूर्ण बाहेर गेल्यानं पोट आहे की नाही अशी अवस्था होते. फार सुखद अवस्था आहे. जणू शरीराचे 2 भाग झाल्यासारखं वाटतं. नकळत प्राणायामाची क्रिया चालू होते. संथ दीर्घ श्वास घ्यायचा, आत ठेवायचा, मग संथ शांत श्वास सोडत ठेवायचा. पोट पूर्ण रिकामं ठेवायचं. त्याच अवस्थेत खूप वेळ बसायचं. यालाच रेचक कुंभक असं योगात म्हणतात. श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी द्विसहस्त्री गुरुचरित्राच्या शेवटी 2 अध्याय यावर लिहिले आहेत. कुंडलिनी शक्ती जागृत करायचा अभ्यास त्यात दिला आहे. तो अभ्यास केल्यावर फार उच्च कोटीतील अनुभव येतात. पण त्यांनीच सांगितलेल्या ध्यानाच्या क्रियेत सर्व अनुभव अगदी नैसर्गिक येतात. ध्यानात सहजपणे योगाच्या क्रिया घडतात. पाठीच्या भागावर मुंग्या चढण्याचा भास होणं, काहीतरी सुरसुरत पाठीतून गेलेलं वाटणं, एखाद्या वेळी विजेचा लोळ गेल्याचा भास होणं, कपाळाच्या आत हालचाली होणं, भ्रूमध्यात ठोकत असल्याची जाणीव होणं, दिवाळीत आभाळात रोषणाईचे रंगीत कण चमकतात तसं मेंदूत जाणवतं. शरीराच्या आत भुईनळा उसळल्याचा अनुभव येतो.
हजारो क्रियांचा विलक्षण अनुभव येतो. हळूहळू मान गोलाकार फिरायला लागते. कमरेवरचा भाग स्वतःभोवती पिंगा घालायला लागतो. आनंद लहरींनी कल्लोळ होतो. कुंडलिनी शक्ती जागी होऊन शरीराची घुसळण होते. एकूण आनंदाचा दंगा सुरू होतो. श्वासाचं वादळ सुरू होतं. सहजपणे भस्त्रिकेची वावटळ होते. श्वास जोरानं घेतला जातो, सोडला जातो. नाकाच्या बाजूच्या सर्व नसा गरम होतात. छातीचा पिंजरा धापा टाकू लागतो. विजांचा बेभान कडकडाट होतो. वादळांच्या वेड्या वावटळींनी सृष्टीची वाताहत होईलच असं वाटतं. पाऊस कोसळत राहतो. सारी सृष्टी त्या झुंडीत हेलपाटल्यासारखी अवस्था होते. केळीचं नाजूक पान सोसाट्याच्या वादळानं फाटून जावं अशी शरीराची अवस्था होते. वादळाच्या घोंगावात येणाऱ्या वाऱ्यानं झाड उन्मळून पडतात. शरीराला झाड का म्हणतात ते अशावेळी कळतं. पण हे सगळं शरीराच्या आत चाललेलं असतं. बाहेरचं विश्व शांत असतं. समुद्राच्या लाटांचं तांडव नृत्य चालू असताना समुद्र आत खाली तळाशी शांत असतो. आता मन नावाची वस्तू नाहीशी झालेली असते. जाणीवेत अनुभव असतो. न मन अशी अवस्था असते. निर्विचार, विचारशून्य. अनुभव म्हणजे ज्ञान. बाकीची बाह्य वाचनातून ऐकण्यातून येणारी केवळ माहिती. एक तरी ओवी अनुभवावी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं. ग्रंथ वाचून फक्त अहंकार होतो. प्रवचन ऐकून बहुश्रुत होता येतं. माहिती आहे सगळं असं आपण म्हणतो. ते फक्त माहितीच असतं. प्रत्यक्ष अनुभव ज्ञान नसतं. दासबोधाची पारायणं करणारे कित्येक इतके अव्यवहारी निघतात आणि ज्ञानेश्वरीची पारायणं करणाऱ्या अनेकांना करुणा आणि ममता याची जाणीवच नसते. असो 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 ध्यानात जी सहजक्रिया होण्याची अवस्था झाली की अंतर्बाह्य आनंद भरून राहतो. पण या आनंदाची ओढ वाढत राहते. अजून हवं अशी ओढ वाटते. ही साधकाची अवस्था विचित्र असते. काळाचं भान नसतं. वास्तवाशी फारकत होते. जीव शिवासाठी तडफडत असतो. जीव व्याकुळ होतो. शिव मात्र स्थिर असतो. भावना शून्य. मन बाजूला पडतं. पण जीवाची जाणीव अजून असते. जीवाची जाणीव जात नाही तोपर्यंत शिव दूर स्थिर असतो. ध्यान चालू असतं. ध्यानात भास चालू असतात. मायेची किमया वेडावत असते. बाजूला प्रचंड वणवे लागतात. जंगल आगीच्या ज्वाळांनी धगधगून पेटत असलेलं जाणवतं. त्या आगीची धग जाणवते. शरीराचा कण भाजत असल्याची जाणीव होते. निखारे फुटत राहतात. पशुपक्ष्यांच्या जळण्याचे वास नाकाला घेरतात. जळत असलेले वृक्ष फांद्यांसह आगीत कोसळत असतात. वणवा वाऱ्यामुळे सरसर सर्व भक्षण करीत असतो. भयान डोळे उघडावेत तर समोर सगळं शांत. भोवती अग्नीची काही तडतड नाही. सारं कसं शांत शांत. एखादी चिमणी कडुलिंबाच्या झाडावर निवांत बसलेली. डोळे मिटले की वणव्याचा कटकट आवाज. तटतट ठिणग्या फुटल्याचा आवाज. लसलसती आग सहस्त्र जिभांनी सर्व भक्षणाला लालचवलेली. खरं काय खोटं काय, हेही खरं तेही खरं. मायेची फुगडी. सत्य असत्याची ग्वाही पटवून द्यायला हवी. एकदा ऋषिकेशच्या खूप पुढे गेलेला. मानवी वस्तीची चाहूल संपलेली. भोवती हिरवळीची दाटी. झाडांची शांत निवांत गर्दी असूनही आवाज नाही. कुठे एखादा पक्षी तान सोडून पसार झालेला. निवांतपणे गंधासारखा पसरलेला. हिरव्या पानांचा एक सूक्ष्म हिरवा गंध भोवती भरलेला. एक नैसर्गिक शांत जागा मिळाली. जरा साफसूफ करून बसलो. पद्मासनात घट्ट. हातांची ज्ञानमुद्रा. मान ताठ. पाठीचा कणा ताठ. थोडीशी भस्त्रिका. पोट आत गेलं. डोळे आत ओढले गेले. ध्यानात मग्न. वेळेचं भान गेलं आणि अंगाला दरदरून घाम फुटला. डोळे घाईनं उघडले. कारण श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. घाईने डोळे का उघडावे लागले
हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.